नाना लोंढे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक माननीय वाघुले सर, आमच्या मुख्याध्यापिका सौ चव्हाण मॅडम यांचं जोरदार तालीमध्ये स्वागत करूया. मान्यवरांना विनंती करतो की आपण प्रतिमा पूजन करावं. मी तनुष्का केदार हिला सावित्रीबाई फुले यांचे गाणे सादर करण्यास यावे. क्रांती ज्योती आली माझी ज्ञान ज्योती झाली, क्रांती ज्योती आली माझी ज्ञान ज्योती झाली, ज्ञान ज्योती झाली, झाली झाली हो शिक्षणाची क्रांती, झाली झाली हो शिक्षणाची क्रांती. नेवसे पाटलांची कन्या फुले घराण्यात हो आली, महात्मा फुले आयोगाची अर्धांगिनी हो झाली. ज्योतिरावांनी विद्या दिली, ज्ञान ज्योती क्रांती, ज्ञान ज्योती क्रांती, झाली झाली हो शिक्षणाची क्रांती, झाली झाली हो शिक्षणाची क्रांती. हाल पाहून स्पृश्यांचे व्यथित ज्योतिबा झाले, चित्तीत पाहून ज्योतिरावाला सावित्रीने प्रज्वलित केले. कर्मठ जगाला नाहीच मानले ज्योती सावित्रीने, ज्योती सावित्रीने, झाली झाली हो शिक्षणाची क्रांती, झाली झाली हो शिक्षणाची क्रांती. खूप सुंदर गीत सादर केले, तिचे खूप खूप कौतुक. आणि आपण आपल्याला गुरुस्थानी आहे आणि अशा या सर्व गुरुवर्यांना प्रणाम करण्यासाठी आपण एक प्रार्थना म्हणूया. विशेष म्हणजे ही प्रार्थना आमच्या मॅडमांनी लिहिलेली आहे. गुरु म्हणजे ज्ञानाचा दीप, संस्काराचा मार्गदर्शक. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू या विचारांनी प्रेरित होऊन आपल्या वर्गातील विद्यार्थी गुरुवंदना सादर करणार आहेत. तरी सर्वांनी हात जोडवायचे आहेत. तर आपल्या समोर सादर होत आहे गुरुवंदना. माता पित्यांना, दुसरे नमन त्या गुरुवर्यांना. पहिले नमन त्या माता पित्यांना, दुसरे नमन त्या गुरुवर्यांना. सार्थकी जीवन करावयाला, सार्थकी जीवन करावयाला. प्रणाम करूया गुरुरायाला, प्रणाम करूया गुरुरायाला, प्रणाम करूया गुरुरायाला, प्रणाम करूया गुरुरायाला.
श्रद्धा निसीम भक्ती निष्ठा कर्तव्याचे मूर्ती निसीम श्रद्धा निसीम भक्ती निष्ठा कर्तव्याचे मूर्ती कर्तव्य माझे उमगायाला कर्तव्य माझे उमगायाला प्रणाम करूया गुरुरायाला प्रणाम करूया गुरुरायाला प्रणाम करूया गुरुरायाला प्रणाम करूया गुरुरा यानंतर उपस्थित सर्व गुरुजनांना मी प्रणाम करतो आणि पुढच्या कार्यक्रमाकडे वळतो. मान्यवरांचा सन्मान. प्रथमतः आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय वसंतनाना लोंढे, आम्हाला ते आमचे प्रेमळ आजोबाच वाटतात. त्यांचा सन्मान करण्यासाठी कल्पना चावलाच्या भूमिकेत असणारी तनिष्का केदार आणि वेदांत गोरडे यांनी एक आमच्या मॅडम लिखित प्रेरणादान पुस्तक व गुलाब पुष्प देऊन नानांचा सन्मान करावा अशी मी विनंती करतो. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या सत्कार सोहळ्यात सहभागी होऊ. त्यानंतर माध्यमिक विभागाचे कार्यक्षम मुख्याध्यापक माननीय वाघोले सर यांचा सन्मान करण्यासाठी येत आहे सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत असणारी स्वरा कामाला आणि रुजत गावकर. त्यानंतर आम्हाला सतत प्रेरणा देत असणाऱ्या मुख्याध्यापिका सौ चव्हाण मॅडम यांचा सन्मान करण्यासाठी अहिल्यादेवींच्या भूमिकेत असणारी वेदिका बोरुडे आणि मल्हारराव होळकर यांच्या भूमिकेत असणारा प्रज्वल काटे यांनी त्यांचा सन्मान करावा अशी मी विनंती करतो. यानंतर आमच्या वर्गाचे पालक प्रतिनिधी म्हणून तनिष्का केदारची आई सौ प्रतिभा केदार यांचा सन्मान वीणा पाटील आणि स्वराज शेळके यांनी करावा अशी मी विनंती करतो. आदिशक्ती भजनी मंडळाचे एक प्रतिनिधी या म्हणायचं मन आदिशक्ती त्या त्यांचा सन्मान म्हण हा सत्कारासाठी यावे. सावित्रीच्या जिजाऊंच्या राजमाता जिजाऊ यांच्या भूमिकेत असणारी ईश्वरी टाकसाळ आणि मयुरेश वाबळे यांनी त्यांचा सन्मान करावा अशी मी विनंती करतो. आता यानंतर लगेचच मी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी प्रत्यंचा गायकवाड हिला निमंत्रित करतो. मी प्रत्यंचा गायकवाड 8 मार्च महिला दिनाच्या निमित्ताने व्यासपीठावरील सर्व मान्यवर, उपस्थित पालक, शिक्षक आणि माझे विद्यार्थी मित्र, खरं तर गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात आम्ही शिष्यवृत्तीच्या अभ्यासाला सुरुवात केली. शिष्यवृत्तीचा हा प्रवास खूप खडतर आहे असं सुरुवातीला वाटलं, पण नंतर आम्हाला अभ्यासाची खूप सवय झाली. त्यात बाई सारख्या म्हणायच्या, आपण पेपर झाल्यावर खूप मज्जा करूया, मी तुम्हाला फिरायला घेऊन जाईन असे म्हणून त्यांनी आमच्याकडून खूप अभ्यास करून घेतला. विज्ञान दिनाच्या निमित्ताने आम्ही बियांची किमया हा छान उपक्रम सादर केला. त्यानंतर आमच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आम्ही महिला दिनाच्या निमित्ताने हा कार्यक्रम करण्याचे ठरवले. आमचे कौतुक करण्यासाठी व आम्हाला प्रेरणा देण्यासाठी उपस्थित मान्यवर, पाहुणे व पालकांचे मी स्वागत करते आणि माझे प्रस्तावित थांबवते. धन्यवाद. तिने कार्यक्रमाचा छान हेतू आपणाला सांगितला आहे, तिचे मनपूर्वक कौतुक. आता आपण पुढील कार्यक्रमाकडे वळूया. श्री सामर्थ्याचे प्रेरणादायी दर्शन.
अडचणी, अपमान, विरोध यांना न जुमानता ज्यांनी मुलींसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडले त्यांच्या भूमिकेत असणारी स्वरा पामालवाड हिला विनंती करतो की तिने आपली भूमिका सादर करावी. नमस्कार, ओळखलात का मला? मी भारताची पहिली महिला शिक्षिका म्हणजे सावित्रीबाई फुले. जेव्हा मी मुलींना शिकवायला गेले तेव्हा लोकांनी माझ्यावर दगड आणि शेणही फेकले, पण मी थांबले नाही. कारण मला माहित होते शिक्षण हेच खरे स्वातंत्र्य. शिक्षण म्हणजे अज्ञानाच्या काळोख्या रात्रीत पेटवला जाणारा दिवा आहे. शिक्षण म्हणजे अन्यायाच्या साखळ्या तोडणारी एक ताकद आहे. जर तुम्ही आज शाळेत बसून शिकत असाल तर माझे स्वप्न पूर्ण होत आहे. म्हणून मुली आणि मुलांना शिका व इतरांनाही शिकवा. धन्यवाद. सावित्रीने दिलेला संदेश शिकूया आणि इतरांना शिकवूया. आता आपण पुढच्या भूमिकेकडे वळूया. एक महान पराक्रमी राजा घडवणारी महान माता, स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ त्या काय सांगतायत ते आपण पाहूयात. राजमातांच्या भूमिकेत आहेत ईश्वरी टाकसाळ. नमस्कार, ओळखलत का मला? मी राजमाता जिजाऊ बोलत आहे. मी फक्त एका राजाची आई नाही, मी स्वराज्य जननी आहे. लहानपणी माझ्या शिवबाच्या मनात मी एक बीज पेरले. मी त्याला तलवार चालवायला शिकवली, पण त्यापेक्षाही मोठी गोष्ट शिकवली ती म्हणजे न्याय आणि प्रजेवर प्रेम. त्या संस्कारातून उभा राहिला माझा पुत्र शिवाजी महाराज, ज्याने गुलामगिरीमध्ये दडपलेल्या जनतेला स्वराज्याचा सूर्योदय दाखवला. तात्पर्य, महान राजे रणांगणात घडत नाही तर ते आपल्या आईच्या संस्काराच्या पाळण्यात घडतात. प्रत्येक घराघरात शिवाजी जन्माला येण्यासाठी प्रत्येक घराघरात धैर्यवान, स्वाभिमानी, मुलांवर चांगले संस्कार करणारी आई हवी. धन्यवाद. प्रत्येक घराघरात आपल्या मुलांवर संस्कार करणारी आई हवी ही जिजाऊंची इच्छा आपण पूर्ण करूया. यानंतर पुढच्या भूमिकेकडे वळूया. ज्यांनी आपल्याला धर्म, न्याय आणि लोककल्याण यांचा आदर्श दिला अशा अहिल्याबाईंच्या भूमिकेत आहेत वेदिका बोरुले. तिला मी विनंती करतो की तिने तिची भूमिका सादर करावी. नमस्कार, ओळखलं का मला? मी अहिल्याबाई होळकर. राज्य चालवणे म्हणजे केवळ सत्ता नाही तर प्रजेच्या सुखदुःखाची जबाबदारी असते. माझ्यासाठी प्रजा हीच माझे कुटुंब होते. म्हणून मी रस्ते बांधले, मंदिर उभी केली आणि लोकांची अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला. ज्याच्याकडे सत्ता आहे तो मोठा नव्हे, तर ज्याच्या मनात करुणा आणि न्याय आहे तोच मोठा. म्हणून लक्षात ठेवा, मोठे पण पदाने नाही तर ते माणुसकीने आणि सेवाभावाने येते. धन्यवाद. आपण आपल्या जीवनात नक्कीच सेवाभावी होऊन मोठे होऊ. आता आपण पुढच्या भूमिकेकडे जाऊयात. मानव सेवा हीच ईश्वर सेवा, हेच ब्रीज ज्यांनी जगाला सांगितलं अशा मदर तेरेसा यांच्या भूमिकेत आहेत हर्षदा कांडेकर. मी तिला विनंती करतो की तिने आपली भूमिका सादर करावी. नमस्कार, मी मदर तेरेसा. मी आयुष्यभर गरीब, आजारी आणि निराधार लोकांची सेवा केली. कारण मला वाटते जिथे दुःख आहे तिथे आपल्या प्रेमाची सर्वात जास्त गरज आहे. भुकेलेला अन्न देणे, दुःखी माणसाला धीर देणे आणि एखाद्याच्या डोळ्यातले अश्रू पुसणे हीच कधी सेवा आहे. तुम्ही जग बदलू शकत नसाल तरी चालेल, पण एखाद्या माणसाच्या जीवनात प्रकाश नक्की आणू शकता. धन्यवाद. नक्कीच आपण एखाद्याच्या जीवनात प्रकाश आणण्याचा प्रयत्न करू. आता आपण पुढच्या भूमिकेकडे जाऊ. झाशीची राणी लक्ष्मीबाई. मेरी झाशी नाही दूंगी असे धैर्याने सांगणारे शूर वीरांगनेच्या भूमिकेत आहे प्रत्यंचा गायकवाड. तिला मी विनंती करतो की तिने आपली भूमिका सादर करावी. नमस्कार, मी झाशीची राणी राणी लक्ष्मीबाई. आज मी तुमच्या समोर उभी आहे एक संदेश घेऊन. धैर्य, जिद्द आणि स्वाभिमान यांची ज्योत प्रत्येकाच्या मनात पेटवण्यासाठी मी आज आले आहे. माझ्या राज्यावर संकट आलं पण मी घाबरले नाही. तलवार हातात घेतली आणि स्वातंत्र्यासाठी लढले. लोक आजही माझ्याबद्दल म्हणतात, खूप लढली मर्दा,
खूप लढली मर्दानी ती झाशीवाली राणी होती. लक्षात ठेवा, धैर्य असेल तर एक स्त्री ही इतिहास घडवू शकते. धैर्य, जिद्द आणि शौर्य यांची जन्ममूर्ती झाशीची राणी होती भारताची कीर्ती. जय हिंद, भारत माता की जय. कसं झालं बा तिथे? नक्कीच आपण राणीसारखे धैर्यशील बनवतो. आता शेवटची भूमिका आहे कल्पना चावला, ज्यांनी अंतराळात जाऊन भारताचे नाव संपूर्ण जगात उज्ज्वल केले. अशा कल्पना चावला यांच्या भूमिकेतून प्रेरणादायी सादरीकरण करणार आहे तनिष्का केदार. तिला मी विनंती करतो की तिने आपली भूमिका सादर करावी. ओळखलं का मला? मी पहिली भारतीय महिला अंतराळवीर कल्पना चावला. लहानपणी मी रात्री आकाशाकडे पाहायचे आणि त्या असंख्य तारकांकडे बघून स्वतःलाच विचारायचे की एक दिवस मीही त्या तारकांपर्यंत पोहोचू शकते का? माझ्यासाठी स्वप्न म्हणजे फक्त झोपेत दिसणारी गोष्ट नव्हती, तर जागेपणी मनात पेटलेली आग होती. त्या स्वप्नाने मला शिकवले, आकाश म्हणजे मर्यादा नाही तर सुरुवात आहे. प्रत्येक अडचण माझ्यासाठी पायरी बनली, प्रत्येक अपयश नव्या उड्डाणाची तयारी बनली. कारण जिद्द असेल तर माणूस जमिनीवरून उडून आकाशाला स्पर्श करू शकतो. त्यामुळे मुलांनो, मोठी स्वप्ने बघा, कारण स्वप्नांनाच पंख असतात आणि त्या पंखांना मेहनत, धैर्य आणि आत्मविश्वासाची हवा मिळाली तर ते नक्कीच तुम्हाला तुमच्या दारांपर्यंत घेऊन जातील. म्हणतात ना, लहान सबी शक्ती अफाट, त्यात दडले जीवन विराट. सूर्य, पाऊस, मातीची साथ, झाड उभे राहते करून मात. तसं आपणही प्रत्येक अडचणीवर मात करून कोणत्याही गोष्टीसाठी सज्ज झाले पाहिजे. धन्यवाद. स्वप्नात जर आकाश असेल तर त्यालाही गवसणी घालण्याचे सामर्थ्य आपल्यात आहे. ते सामर्थ्य आपल्यात जागूया. अशा या सर्व श्री शक्तीला मानाचा मुजरा. यानंतरचे पुढील सूत्र मी वेदांत गोरडेकडे देतो. यानंतर स्त्री शक्तीच्या सन्मानासाठी आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी आमच्याच वर्गातील क्षितिजी नप्ते येत आहे, तर त्याने आपले मनोगत व्यक्त करावे अशी नम्र विनंती मी त्याला करतो. नमस्कार, माझे नाव क्षितिज प्रवीण नप्ते. आज मी महिला दिनाबद्दल 2 शब्द बोलणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावेत ही माझी नम्र विनंती. स्त्री म्हणजे माया, स्त्री म्हणजे शक्ती, तिच्या कर्तृत्वाची जगभर व्याप्ती. तिच्यामुळे तुझवतो हा संसार. आज महिला दिनी करूया त्याचा सत्कार. आज 8 मार्च हा दिवस संपूर्ण जगभरात जागतिक महिला दिन म्हणून साजरा करतात. 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेला हा पहिला लढा. म्हणून हा दिवस स्त्रियांचे सबलीकरण व स्त्री शक्तीचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. पूर्वीची परिस्थिती पाहिली तर स्त्रियांना शिक्षण घेण्याची संधी मिळत नसे. लहान वयातच लग्न लावली जायची. शिक्षणापूर्वी त्यांना घराबाहेर काम करण्याचे किंवा मत मांडण्याचे स्वातंत्र्य नव्हते. तर त्या स्वप्ने तरी काय पाहणार? एका कुटुंबात जर एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब सुसंस्कृत आणि सुशिक्षित होते आणि त्यांनी केलेल्या कोवळ्या मनांवरील संस्कारांनी भारताचे भविष्य उज्ज्वल घडेल. म्हणून महाराष्ट्रात आणि भारतात स्त्री शिक्षण व सबलीकरणासाठी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे, पंडिता रमाबाई, राजाराम मोहन राय यासारख्या थोर समाजसुधारकांनी मोठे योगदान दिले. फुल बांधून बनत तोरण, फुल बांधून बनत तोरण. दार बदलले की बदलत जाते धोरण, दार बदलले की बदलत जाते धोरण. अगदी तसंच तिची नाती बदलतात, धोरणे बदलतात. कधी ती कोणाची आई असते तर कधी बहीण, पत्नी, काकी, मावशी, आत्या असते, पण ती तिच्या नात्यात आणि कर्तव्यात कधीच कमी पडत नाही. आज स्त्री राष्ट्रपती पदापासून प्रत्येक क्षेत्रात प्रगतीपथावर आहे, पण तरीही आज स्त्री महिमा गाताना अशा काही संघर्षकारांची नावे आहेत की ज्यांची नावे घेतल्याशिवाय आजचा दिवसच पूर्ण होणार नाही. उदाहरण द्यायचे झाले तर राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, मदर तेरेसा, कल्पना चावला आणि कितीतरी. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. याचा अर्थ असा होतो की जिथे स्त्रियांचा आदर, सन्मान आणि पूजा केली जाते तिथे देवता वास करतात. म्हणूनच यापुढे आपण स्त्री शक्तीचा सन्मान करूया असे आवाहन करून मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. खूप सुंदर मनोगत व्यक्त केले त्याने, त्याबद्दल त्याचे खूप कौतुक. सांगायला खूप आनंद वाटतो. राज्यात प्रथम क्रमांक येण्याचं आमच्या बाईचं स्वप्न
पूर्ण होईल असं वाटतंय ते क्षितिजेमुळे. यानंतर येथे जमलेल्या पालक वर्गापैकी कोणी मनोगत व्यक्त करण्यासाठी इच्छुक असाल तर त्यांनी यावे अशी मी नम्र विनंती त्यांना करतो. हा आले 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 आले. हॅलो. एक काम कर. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आज विशेष दिवस आहे. या विद्यार्थ्यांनी खूप छान तयारी केली आहे आणि 1 वर्षापासून जवळपास आम्ही पालक या नात्याने मॅडमचे कष्ट आणि विद्यार्थ्यांचे त्याच्यामागे त्यांना प्रेरणा जी मिळते ती अतिशय योग्य आणि एकदम कष्टदायी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. आणि बरेच विद्यार्थी खूप काही त्यांच्याकडनं शिकलेले आहेत. जे आपण म्हणतो ना ग्राउंड लेवलचं नॉलेज, ते खरोखरच मॅडमने त्यांना खूप छान पद्धतीने दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर हे घेणारेही विद्यार्थी त्याच प्रतीचे आहेत असं मला वाटतं. आणि यातील नक्कीच पुढचं जे भविष्य आहे या विद्यार्थ्यांचं हे अतिशय ऑफिसर टाईप, म्हणजे आपण म्हणतो नाही उच्चपदी, अशा ठिकाणी ते विराजमान होतील अशा त्यांना भविष्यात मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. आलो. यानंतर मुख्याध्यापक सर आणि मॅडम यांना मी इथे आता गाणं होणार. नाव सांगते. पालक प्रतिनिधी म्हणून सौ प्रतिभा केदार मनोगत व्यक्त करणार आहे. तर त्यांनी आपले मनोगत व्यक्त हो खाली ते जर राहून मान्यवरांना विनंती की पुढे स्थानापन्न व्हावं. तुझ्याकडे का? हां. आदरणीय व्यासपीठ आणि इथं जमलेले सर्व गुरुजन, वंदनीय गुरुजन आणि सर्व माता पालक भगिनी, बंधू भगिनी, सर्वांना माझा नमस्कार. मी तनिष्का केदारची पालक आहे, या नात्याने बोलत आहे आणि पालक प्रतिनिधी म्हणून आपल्यापैकी बोलत आहे. तर आज महिला दिन या उद्देशाने नवनवीन उपक्रम मॅडमनी घेऊन आल्यात. तर अतिशय छान की मुलांच्या कलागुणांना वाव मिळतो. पण मुलींना लक्षात ठेवा, जी आज आपण भूमिका साकारली भविष्यात आपलं तेच ध्येय असलं पाहिजे. बरोबर आहे? त्याच्यामुळे ह्या ध्येयाला चिकाटी द्या, आत्मविश्वास द्या, बळकटी द्या की तुम्ही त्याही गोष्टी करू शकता. पहिल्या काळामध्ये आपण म्हणायचो की कल्पना चावला ह्या पहिला भारतीय महिला अंतराळवीर होत्या. बरोबर? नंतर मेरी कोम ह्या क्रीडा स्पर्धामध्ये त्यांनी उत्तुंग गाठला होता. बरोबर? सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आपल्याला एवढी शिकण्याची हिंमत मिळाली, शिकायला भेटलं. त्यांनी पहिली शाळा काढली म्हणून आज आपण इथं आहोत. पण यांच्यासारखंच कर्तृत्व आपल्याला गाजवायचंय. म्हणून आपण सर्वांनी आत्मविश्वासाने लढायचंय आणि पुढे कोणीतरी व्यक्ती बनवूनच दाखवायचंय. प्रत्येक माता पालक भगिनींना माझी विनंती असेल की महिला दिना दिवशी जशी आपली संघर्षाची, आपल्या कार्याची ओळख व्हावी, सगळ्यांना सर्वांना ओळख व्हावी म्हणून आपला सत्कार केला जातो, सन्मान केला जातो. पण खऱ्या अर्थाने जर आपल्याला आपला सत्कार घ्यायचा असेल तर आपण आपल्या मुलांना घडवूया. आपली मुलं घडतील तरच आपला समाज घडेल. म्हणून त्यांचे संस्कार असतील, त्यांना दिलेलं शिक्षण असेल, हे खूप महत्वाचं असेल. त्यामुळे प्रत्येक मुलामध्ये काहीतरी खासियत असतेच. प्रत्येक मूल हुशार असते, याच्यावर माझा 100% विश्वास आहे. कोणीच ढग असं नसतं. फक्त करण्याची जिद्द मुलांनी पण ठेवली पाहिजे आणि पालकांनी पण ठेवली पाहिजे की मुलगा माझा तिथपर्यंत किंवा माझी मुलगी तिथपर्यंत जाणारच.
आणि आपण वर्षभर पाहतोय मॅडमचं पाहतोय की मॅडम एवढं चिकाटीनं घेतात म्हणजे त्यांच्या कार्याला तर सलामच असेल आपल्या सर्वांचा, कारण एवढा वेळ देणं ही काय अशक्य गोष्ट आहे. पण त्यांचं धैर्य बघून आम्हालाही धैर्य येत होतं. मी घरी आल्यानंतर 10 वाजेपर्यंत मी तिचा अभ्यास घ्यायचे 8 वाजता आल्यानंतर, पण त्याच्यानंतर 10च्या नंतर घरातली कामं सुरू व्हायची. कारण मुलांना आत्ता आपण वेळ नाही देऊ शकलो तर काहीच उपयोग नाही. आणि संपत्ती, पैसा, बंगला, गाडी हे काही उपयोगाचं नाहीये जर आपली मुलं सुशिक्षित नसतील, शिकलेली नसतील, कुठल्याही मोठ्या हुद्द्यावर नसतील तर आपल्या सगळ्या गोष्टी शून्य आहेत. त्याच्यामुळे आपल्या सर्व पालकांच्या हातात एक खरंच खूप मोठी जबाबदारी आहे आपली मुलं शिकणं, आणि ते आपण करू शकतो. त्याच्यामुळे सर्व पालकांना मी एकच सांगेन की सगळ्या मॅडमच्या चिकाटी ज्या आहेत त्याच्यामुळे आपण वर्षभर पळलोय ना भरपूर, पण आता ही पळापळ थांबवू नका. जरी मुलं शिष्यवृत्तीच्या क्लासमधून गेली असेल, 5वीच्या क्लासमधून गेली असेल तर खरंच त्यांच्या आता जीवनाला एक वळण भेटलेलं आहे. ती चिकाटी जिद्द मुलांना सोडू देऊ नका. आपल्या अभ्यासामध्ये सातत्य ठेवा आणि प्रत्येक मूल शिकू शकतं याच्यावर 100% विश्वास ठेवा की माझा मुलगा 1 नंबरला येणारच. का नाही येणार? येणारच. कारण प्रत्येक मुलगा जो लिहिता वाचता येतो ना तो कुठेच मागे नाही पडत. त्यामुळे सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. यानंतर मी पाहुण्यांना एक विनंती करतो की आपण पुढे ठेवलेल्या खुर्च्यांवर स्थानापन्न व्हावं. पुन्हा श्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यावर आधारित आमच्या मॅडमांनी हे गीत लिहिले आहे, स्वरांजली आहे, हिने हे गीत गायले आहे. या सुंदरशा गीतावर एक सुंदर आविष्कार पाहूया. अहिल्या देवी होळकर, होत्या पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर, होत्या पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर, होत्या पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर. ग्रामी जन्मली कन्या अहिल्या राणी, माळव्यात ऐकू येई तिची गौरव कहाणी. चौंडी ग्रामी जन्मली कन्या अहिल्या राणी, माळव्यात ऐकू येई तिची गौरव कहाणी. मल्हारजींनी दिधला राजधर्माचा वर, मल्हारजी
वृत्तीने केले जनहित कार्य धर्मस्थळांचा केला तिने जीर्णोद्धार धर्मस्थळांचा केला तिने जीर्णोद्धार होत्या पुण्यश्लोक हिल्या देवी होळकर 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 संकटातही झाली दुःखितांची माया संसाराचा भार सोसूनी दिला तिने न्याय संकटातही झाली दुःखितांची माया संसाराचा भार सोसूनी दिला तिने न्याय जनसेवेमुळेच झाले नाव तिचे अमर जनसेवेमुळेच झाले नाव तिचे अमर होत्या पुण्यश्लोक हिल्या देवी होळकर 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 इतिहासात झाली महाराणी दानशूर इतिहासात झाली महाराणी दानशूर होत्या पुण्यश्लोक हिल्या देवी होळकर 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 देवी होळकर होत्या पुण्यश्लोक हिल्या देवी होळकर फोटो काढतो ते थांब फोटो काढतो ते अजून अहिल्याबाईंच्या वरती त्यांचं संपूर्ण जीवनपट या विद्यार्थ्यांनी आपल्या समोर सादर केला. खरोखरच आपण सर्वजण धन्य झालो. आज तो पण एकदम छान काम करता. 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने खरं तर रविवारी 8 मार्च होता, परंतु आपण आज त्या कार्यक्रमाचं औचित्य साधून आपण या ठिकाणी आज कार्यक्रम आयोजित केलाय. आयर मॅडमला मनापासून धन्यवाद देतो की अत्यंत चांगला आणि विविध गुणांचा या ठिकाणी मेळ घातला आणि ते गुण बघण्यासाठी पालकांना त्यांच्या बोलवलं. नाना आपल्या संस्थेचे अध्यक्ष नानांनाही बोलवलं, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका चव्हाण मॅडम त्यांनाही बोलवलं, मलाही बोलवलं. आम्हाला एवढ्या पुरतच मर्यादित ठेवलं नाही, तर इतिहासामध्ये जे आम्ही वाचलं, ऐकलं, पाहिलं त्या प्रत्यक्ष जिजाऊ या ठिकाणी आमच्या समोर आज त्यांचं दर्शन आम्हाला करता आलं. मदर तेरेसांचं दर्शन आम्हाला आज करता आलं. सावित्रीबाईंच्या हस्ते मला पुस्तक भेट दिलं, गैरवरून गेल्यासारखं झालं. सावित्रीबाई या ठिकाणी आम्हाला त्यांचा स्पर्श आम्हाला करायला मिळाला आणि काय बोलावं याच्या पुढे की हे सगळे मंडळी आज इथं प्रत्यक्षामध्ये या सगळ्या कर्तृत्ववान महिला इतिहासामध्ये ज्यांचं सुवर्ण अक्षरांनी लिहिलं जावं अशा प्रकारचं कर्तृत्व या सगळ्यांचं आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी राजा घडले, जिजाऊने त्यांना बालपणापासून त्यांना संस्कार दिले, रामाच्या गोष्टी सांगितल्या आणि त्याचं राज्य निर्माण कसं करायचं याचे धडे त्यांना त्या काळामध्ये दिले गेले आणि आज आम्ही धन्यवाद आणि समोर ह्या सगळ्या ज्या आमच्या वेगवेगळ्या छोट्या आमच्या या मुली आमच्या विद्यार्थिनी प्रत्यक्ष त्याच्यामध्ये एकरूप होऊन गेल्या
आणि काय सुंदर पद्धतीनं त्या ठिकाणी सादरीकरण झालं. सूत्रसंचलन मला खूप छान आवडलं. आणि त्याच्याबरोबर आमचा शिपाई मामा आज इथं नाहीये, परंतु त्या व्यवस्थेमध्ये या विद्यार्थ्यांनी त्याचं नाव तुझं आयुष खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे शिष्यवृत्तीचा हा वर्ग आहे. तुम्ही सर्वजण पालक आणि हे विद्यार्थी भविष्य काळामधले निश्चितपणानं आज ज्या भूमिका या विद्यार्थ्यांनी केल्यात ना, तर पुढच्या काळामध्ये यामध्ये अत्यंत चांगली गुणी मुलं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. प्रत्येकाचा निसर्गामधला एक नियम सांगतो, झाडाच्या कोणत्या फांदीला पहिलं फळ लागेल सांगता येत नाहीये. कोणत्याही फांदीला लागू शकतात आणि कुठल्याही याच्यावरती ते जाऊ शकतं. ते फूल येऊ शकतं, बहर येऊ शकतं, त्याला फळ येऊ शकतं. हा बोल काय रे. अरे ठीक आहे, कार्यक्रमात आहे मी. दादा फोन थांबत नाही. हा म्हणजे आता काय अर्जंट आहे का बघा. त्यामुळे ही सगळीच्या सगळी मुलं ही भविष्य काळाची आपल्याला अत्यंत चांगलं सुंदर आयुष्याच्या पाठीवरचं जे सुंदर फूल आहे ना, ते उमललेलं आपल्याला बघायला मिळेल. आणि त्याचा जो काही सुवास आहे हा तुमच्या कुटुंबापुरता मर्यादित राहणार नाही, समाजापर्यंत मर्यादित राहणार नाही, तर देश पातळीवरती हा निश्चितपणाने आपल्याला बघायला मिळेल. आणि त्याचा जो काही आनंद आहे तो तुमच्या चेहऱ्यावरती भविष्य काळामध्ये निश्चित असणार आहे. इतकी गुणी मुलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मॅडमचं एक वैशिष्ट्य सांगतो की मुलांना फक्त ते शिकवत नाही, त्यांच्यावर चांगले संस्कार करतात, त्यांना वळण लावतात. आणि हेच वय आहे मुलांवरती चांगले संस्कार करायचं, वळण लावायचं आणि ते स्वतःहून ते रुजवायचं ज्याला म्हणतो ना. म्हणजे एखाद्याला सांगितलं की ते अमुक कर, ते तमुक कर, ते कुणी करू शकतं, ते सांगणारी लोक करतात बरोबर. पण या ठिकाणची जी मुलं जी तयार होतात ना, आता हा विद्यार्थी त्याला काही सांगितलेलं नाहीये, परंतु इथल्या समोरच्याला त्याची आपण मदत करावी किंवा म्हणजे दुसऱ्याला सहाय्य करावं, त्याच्या कामामध्ये आपला थोडा हातभार लागला पाहिजे किंवा त्याचं काम सुकर कसं होईल किंवा त्याला चांगल्या पद्धतीनं त्याचं काम कसं करता येईल हे जेव्हा दुसरा आत्ताच्या ह्याच्यामध्ये अशी माणसं दुर्मिळ झाले, दुसऱ्याचं चांगलं झाल्याचं तर काहीच वाटत नाहीये. रस्त्यामध्ये अपघात झाला का बघायला 100 लोक उभी राहतात, मदत करायला कोणच येत नाही. किंवा एखादी वाईट गोष्ट त्याच्याबद्दल आपल्याला पटकन आसुरे आनंद होतो किंवा आसू येतं किंवा एखादा पडला तरी आपल्याला हसायला येतं. पण हे विद्यार्थी मात्र त्याला अपवाद आहेत, दुसऱ्याला मदत करायचं. आणि हे संस्कार पालकांच्या बरोबर मॅडमला खरं मनापासून धन्यवाद देतो. आणि महिला दिनाच्या निमित्तानं ह्या कर्तृत्व महिला इतिहासामध्ये आपण बघितलं की ज्यांनी जगाचा इतिहास बदलला आणि भूगोल सुद्धा बदलला. आणि आता वर्तमान बदलण्यामध्ये या मुली सक्षम होत आहेत, त्यांचं एक पाऊल पुढे पडतंय. निश्चितपणानं मुलांचं खरं कौतुक करणं तितकं कमीच आहे. आणि भविष्य काळामध्ये सुद्धा आपल्याकडून अशीच अपेक्षा व्यक्त करतो आणि गुणवत्तेच्या उच्च शिखरावरती आपण जावं यावर्षी आपला प्रयत्न आहे. मॅडम म्हणतात की शिष्यवृत्तीमध्ये राज्यामध्ये आपला एक विद्यार्थी पहिला निश्चितपणा नाहीये, खात्री आहे. मुलांमध्ये आत्मविश्वास आम्हाला दिसतोय, त्यांच्या डोळ्यावरती त्याची चमक दिसते आणि आपल्याला हा आनंदाचा क्षण आपल्याला अनुभवायला 100% मिळेल अशी आजच्या या महिला दिनाच्या निमित्ताने मी सदिच्छा व्यक्त करतो, अपेक्षाही करतो. मॅडमला धन्यवाद देतो आणि तुम्हाला सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो, पालकांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. मागुले सरांनी आमचे कौतुक केले, आम्हाला प्रेरणा दिली, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. यानंतर मी चव्हाण मॅडम यांना त्यांचे मनोगत व्यक्त करण्यासाठी बोलवतो. आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय नाना, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक वाघुले सर, पालक प्रतिनिधी केदारताई, आदिशक्ती महिला मंडळाच्या सर्व महिला, माझे सर्व सहकार्य करणारे पालक वर्ग, या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे आहेर मॅडम आणि सर्व विद्यार्थी मित्रमंडळींनो, आज या ठिकाणी जागतिक महिला दिनानिमित्त तुमच्या वर्गाने कार्यक्रम बसवला. मॅडम 4 दिवसापासून माझ्या मागे लागलेत, मॅडम आज घ्यायचा, उद्या घ्यायचा, परवा घ्यायचा. खरं तर त्यांना कालच हा कार्यक्रम घ्यायचा होता, परंतु काल आपल्या या ठिकाणी एक मोठा कार्यक्रम झाला की आपल्या शाळेला जी स्टेम लॅब मिळालेली आहे त्याचं उद्घाटन झालेलं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बालपण किंवा प्राथमिक शिक्षण हे असं असतं की त्याच्यामध्ये आपल्याला जी शिदोरी मिळते त्याच्यावर आपलं व्यक्तिमत्व ठरत असतं आणि आपलं आयुष्य
उज्ज्वल होत असतं. आमच्या शाळेचं वैशिष्ट्य असंच आहे की विद्यार्थ्यांवर आम्हाला जास्तीत जास्त संस्कार कसे करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. आणि त्यातल्याच एक आपल्या आर्य मॅडम, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्यांना आम्ही जरी म्हटलं ना मॅडम आता परीक्षा झाली आता शांत बसणं हे त्यांच्या स्वभावात नाही, सतत काही ना काहीतरी करत राहणं आणि असे उपक्रम करत राहणं की विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. आता वर्गात त्यांनी मुलांना सांगितलेलं आपल्याला रोज रोज एक उपक्रम घ्यायचा आहे. विज्ञान दिनानिमित्त त्याने वेगवेगळ्या बियांचा उपक्रम घेतला. आता हा एक उपक्रम घेतला. परवाच ह्या मुलांची सहल जाणार आहे. फक्त हे विद्यार्थी हुशार नाहीत किंवा फक्त वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये पुढे नाहीत, तर नाना तुम्ही आता ज्या विद्यार्थ्याला क्षितिज नपते ह्याने अतिशय सुंदर सूत्रसंचलन केलेलं आहे. नाना पूर्ण भारावून गेलेले आहेत आणि त्याबद्दल नानांनी त्यांच्यातर्फे त्याला 500 रुपयाचं 501 रुपयाचं बक्षीस जाहीर केलेलं आहे. क्षितिज हे नानांच्या हस्ते घे ना, तुमच्या हस्ते दे त्याला, तुमच्या हस्ते द्या, तुमच्या हस्ते. ये बाळा इकडे पुढे ये. राहायला कुठे सांग. चक्रपाणी वसाड. पप्पा काय करतात? पप्पा नाही आले का? हा तिकडे बघ, परत फोटो घे. नाही, या विद्यार्थ्याचं फक्त वक्तृत्व चांगलं नाही, तर आता आपल्या मुलांनी जी परीक्षा दिलेली आहे, आता सरांनी सांगितलं ह्या मुलांपैकी खूप विद्यार्थी राज्यात लागणार आहेत, जिल्ह्यात लागणार आहेत आणि या विद्यार्थ्याला सगळ्यात जास्त गुण मिळालेले आहेत. मला वाटतं 290 पर्यंत तो पोहोचतोय आणि जर 290ला मेरिट क्लोज झालं तर राज्यामध्ये आपल्या शाळेचा पहिला विद्यार्थी असेल. होय ना? तर अशा पद्धतीने आणि तुम्हा विद्यार्थ्यांचं किती कौतुक करावं तेवढं कमीच आहे. खूप छान सादरीकरण तुम्ही केलेलं आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं हो ना, छानच केलं. पुन्हा एकदा तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं, पालकांचं आणि मॅडमचं हार्दिक अभिनंदन. आपण सगळेजण आतुरतेने नानांच्या मार्गदर्शनाची वाट बघत आहोत. तर पुढची धुरा मी क्षितिजेच्या हाती सोपते. ये बाळा. यानंतर नानांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. नाना पुढे या करू. थँक्यू. जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे प्रमुख आर्य मॅडम आहेत. या शाळेच्या मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, विद्यार्थी, तर महिलांना स्थान दिलंच पाहिजे. आपला देश हा पुरुष प्रधान, आपला देश हा पुरुष प्रधान आहे. स्त्रियाला नेहमी दुय्यम स्थान दिलं जातं. वाडा, रांधा, उष्टी काढा, चूल आणि मूल याच्या पलीकडे आपल्या देशात महिलांना जाऊ देत नव्हतं. पूर्वीचा काळ आठवा तुम्ही, मला चांगला आठवते. महिलांना काही स्वातंत्र्य नव्हतं. पुरुष प्रधान देश असल्यामुळं महिला ह्या दबावाखालीच होत्या. गावातल्या इशीमधून महिला हात यायचे म्हणले तर पायात चप्पल नको, चप्पल हातात घ्यायची. पुरुषासमोर उभं राहायचं नाही, बोलणं तर लांबच. अशी अवस्था या देशातल्या स्त्रियांची होती. पण काळ बदललेला आहे. काही नेत्यांनी स्त्रियांना सवलत दिल्या. त्यांना कळून चुकलं की स्त्रियांना जर आपण कौतुक केलं किंवा जवळ केलं तर किंवा कामाची संधी दिली तर त्या संधीचं नक्कीच सोनं करतात. आपण इतिहासामध्ये जा, ज्या ज्या महिलांना इतिहासामध्ये संधी मिळाली त्यांनी त्यांचं नावलौकिक वाढवले. मग आनंदीबाई जोशी असन, पंडिता रामाबाई असन, अहिल्याबाई होळकर असन, जिजाबाई असन, असे कितीतरी महिलांची नावं सांगतील. या का प्रसिद्ध झाल्या तर त्यांना खऱ्या अर्थानं समाजाने त्यांच्या कुटुंबाने संधी दिली म्हणून त्या संधीने त्यांनी सोनं केलेली आहे. महिला हे नुसत्या आपण म्हणतो आबला आहेत. महिला आबला नसती, साबला असते. साबला करतो नसते, फक्त संधी देत नाही आपण.
तुम्ही थोडा बारीक अभ्यास करा. शिवाजी महाराजांनी आपलं देशभर राज्य केलं असन, अटकेपर झेंडा नेला. त्यांचं वाहन काय होतं? कृष्ण नावाची घोडी होती. घोडा नव्हता, कृष्णा नावाची घोडी होती. म्हणजे घोड्यापेक्षा घोडी नक्की चपळ आहे ना. आपण सहज बोलतो म्हणतो काय वाघिणीसारखी धावणारी, वाघासारखी म्हणत नाही, वाघिणीसारखी, नागिनीसारखी, नागासारखी म्हणत नाही. म्हणजे स्त्री ही चपळ असते. म्हणून खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांनी घोडी, वाघीण, नागिन हे आपण कौतुक कोणाचं करतो? स्त्रीचंच करतो ना. कर्तृत्व नाही ना. नागिनीसारखी आली, वाघिणीसारखी आली. हां, म्हणजे कसं आहे, हा चपळ आहेत पण त्याला पुरुष संधी देत नव्हता. महिलांनी दाबलं जात होतं. पण स्त्रियांना संधी दिली, त्या संधीचं सोनं करतात हे आपण आता पाहिलेलं आहे. आता धाकट्या अशा मुली किती हुशार आहेत पहा. आयर मॅडमनी त्यांना संधी दिलेली आहे, त्यांचं कौतुक केलेलं आहे, त्यांच्या कलागुणांना वाव द्यायचं त्यांनी ठरवलेलं आहे. आयर मॅडम, मला तर अभिमान वाटतो आयर मॅडमचा की माझी शाळा ही आयर मॅडममुळं खऱ्या अर्थाने फार मोठ्या नावलौकिक आलेली आहे. त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. त्यांना राहतच नाही, काहीतरी करूशी वाटतं. त्यांनी वाहून घेतलेले, शाळेसाठी वाहून घेतलेले आणि त्यांच्यामुळं आमच्या शाळेचं नावलौकिक फार मोठं झालेलं आहे. आणि अशी प्रेमळ मुलं त्यांना मिळाली, प्रेमळ पालक बी मिळालेली. पालकाला माझी विनंती राहील, तुमच्या मुलांच्या अंगी कला कौशल्य जे आहे ना त्याला प्रेरणा द्या. त्याच्यावर प्रेमाची पाठीवर थाप टाका, बाळा तू करत राहा, कौतुक करा त्यांचं. मुलांना काय लागत नाही, कौतुक केलं ना ते चांगलं काम करतात. आपण आता पाहिलंच आहे किती सुंदर मुलींनी काम केलं इथं. फक्त त्यांना संधी दिली पाहिजे, हे संधीचं नक्की सोनं करतात ते. आता महिलाबद्दल अनेक गोष्टी बोलण्यासारखे. आता माझं खऱ्या तर भजनी मंडळामध्ये आदिशक्ती महिला भजनी मंडळ इथं आलेले आहे बा. भोसरीमध्ये जवळजवळ 51 भजनी मंडळ आहेत आणि प्रत्येक भजनी मंडळाला मी हार्मोनियम, टाळ, मृदुंग दिलेले आहे. महिलांना कुठंतरी प्रेरणा मिळावी. आर पाटलांचे असते, मी त्यांचं कौतुक केलं. त्याचं एकमेव कारण, महिला सुधारली तर कुटुंब सुधरतं. महिला दुहेरी काम करत असतात. आपल्या मुलावर चांगले संस्कार करतात, आपला प्रपंच करतात. पुरुष मंडळी कमवून आणतात, परंतु खऱ्या अर्थानं कुटुंब चालवायचं काम महिला करत असते. आणि त्या महिलांच्या अंगी असणारे कला गुण ही त्यांच्या मुलाच्या अंगी नक्कीच उतरत असतात आणि मुलावर संस्कार महिलाच करत असते. म्हणून महिला दिनाच्या आपल्या सगळ्यांना महिलांना मनापासून शुभेच्छा देतो. अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, वेळ भरपूर झालेला आहे. मला वाटतं हा कार्यक्रम थोडा मैदानात पाहिजे होता. ही माझी लहान मुलं किती सुंदर काम करतात. आता निवेदक बघा ना किती छोटा आहे, काय भाषा आहे त्याची, कौतुक करायला एवढं छोटं आहे. असे मुलं हे लहानपणी संस्कार केले ना हे नक्कीच चांगले कलाकार मोठे, काही शास्त्रज्ञ होतील, काही ॲक्टर होतील, काही डॉक्टर होतील, काही वकील होतील. कारण हे गुण संपन्न करण्यासाठी या शाळेतले विद्यार्थ्यांना समर्थ करण्यासाठी इथले शिक्षक खऱ्या अर्थात समर्थ आहेत. आयर मॅडम, तुमचं काम असं चालू ठेवा. तुमच्या मागं मी मोठा भाऊ आहे. कारण मी प्रत्येक कार्यक्रमात ते बोलवते तुम्हाला. कालही बघा, शेतकऱ्यासाठी उपयोग असणारं पिकं कशी असतात, काय असतात, कशापासून काय उत्पन्न होतं, छोट्या छोट्या मुलांचा, म्हणजे मला कळलं नाही त्या गोष्टी त्या मुलांना त्यांनी शिकवलेल्या आहेत. इतकी मुलं हुशार झालेली आहे. भाज्याची माहिती, पिकाची माहिती, कडधान्याची माहिती, बियाणं कशी, त्याला किती दिवस उगवायला लागतं, ते किती दिवसांनी काढा पीक येतो, संपूर्ण माहिती मुलांना त्यांनी दिली बा. म्हणजे इतक्या लहानपणी ह्या मुलांना ते सुद्धा ज्ञान अरे मॅडम तुम्ही देता, म्हणून तुमचं मनापासून कौतुक करतो. असंच कार्यक्रम करा. महिला दिनाच्या, जागतिक महिला दिनाच्या आपल्याला सर्वांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी माझे विचार बंद करतो. खरं तर 1 वर्ष झालं मी इथं अध्यक्ष झालेले. मलाही प्रेरणा केवळ मिळते, शिक्षकामुळेच प्रेरणा मिळते. शिक्षक चांगलं काम करतात ना, मला वाटतं मी बी काहीतरी केलं पाहिजे त्यांच्यासाठी. त्यांना काय द्यायला लागत नाही, फक्त कौतुक करा त्यांचं. त्यांनी केल्याचं काम आपल्या नजरेसमोर ठेवा आणि त्यांचं कौतुक करा, हे मला कळलेलं आहे. त्यामुळे माझी शाळा इथून पुढे नक्कीच चांगल्या अजून शहरात नाही तर जिल्ह्यात नाही तर राज्यात सुद्धा नावलौकिक करणार आहे. असे स्कॉलरशिपला विद्यार्थी तयार करतात. मॅडम खरं तर वाहून घेतलेले नाही, सकाळी गेले की परत 3 वर्ष शाळेत येतात.
घरात लक्षच नाही त्यांचं, दोघांना अवकाशी म्हणून मी तिला आहे ना सावित्री फुले आणि तिच्या मिस्टरला ज्योतिबा फुले नाव दिलेले पहा. दोघंही हुशार आहेत. आता मला सांगायला अभिमान वाटतो, सावित्रीबाई फुले ही माझी सख्खी आत्या त्या घरात दिलेली होती. सख्खी आत्या, नेवशी आडनाव, नायगाव गाव सातारचं. आमची आत्या मेली आता, पण तिचा वाडा हा देशाला अर्पण केलेला आहे आणि तिचं स्मारक झालेलं आहे. आणि त्या आत्याला आमच्या पर्यायी जागा दिलेली आहे शासनाने. ही सावित्रीबाईच्या घरातली माझी सख्खी आत्या, नेवशी आडनाव. सावित्रीबाईबद्दल आता तुम्हाला सावित्रीच्या मुलींचं ते हुशार आहेत, तर तो मनापासून या मुलींचं कौतुक करावं लागतं. काय आपल्याला उभं राहत नाही हो, आपल्याला उभं राहायचं, आपण हातपाय उडतात, पण काय मुलं बोलतात बघा ना, इतकी हुशार मुलं. आणि पालकाला माझी विनंती राहील की त्यांच्या तुम्ही बारकाईने लक्ष द्या. पालक काय करतो, इतके लहान लहान मुलं ज्याला कळत नाही शाळेत घालतो. माझ्या डोक्याला कटकट मिळव, ती बाई सांभाळीन ती शाळेत, असं काय करू नका. ती बाई तर सांभाळते, तुम्ही बी त्यांच्यावर चांगले संस्कार करा. इथले महिला सांभाळतात, स्त्रिया सांभाळतात, पण आपलंही काही कर्तव्य ना, आपणही त्यांची जबाबदारी घेतली पाहिजे, त्यांच्या गरजा भागवल्या पाहिजे. मला माहिती आहे इथं सगळे कामगार वर्गातली मुलं आहेत, मोठ्या पैशावलेली मुलं आमच्या शाळेत नाही आहे. ही सगळी गरिबाचीच मुलं इथं, कारण मोठ्या पैशावली इंग्लिश मिडियमला मुलं गेलेली आहे. पण हे असू द्या गरिबाची मुलं, पण गरिबाची मुलालाच खरी जाणीव असते, तोच खरा मनातून अभ्यास करतो. आणि म्हणून आपल्या शाळेची चांगली प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा एकदा आयर मॅडम असतील, आमचे चव्हाण मॅडम असतील किंवा वाघोले सर असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, त्यांना मनापासून धन्यवाद. आपण पालक मोठ्या संख्येने इथं उपस्थित झाला, तुम्हालाही मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी असंच शाळेत लक्ष ठेवा अशी अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. थँक्यू. बरोबर छान बोलतो ना, बरोबर विचार धन्यवाद नाना. नानांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन दिले, आम्हाला खूप छान प्रेरणा दिली. नाना आमच्या वर्गामध्ये स्कॉलरशिपचे क्लास चालू असताना रात्री 7:30-8 वाजता सुद्धा आले होते. त्यांनी आम्हाला सतत प्रेरणा देण्याचे काम केले. आम्हाला ते आमचे प्रेम आजोबाच वाटते. त्या दिवशी सुद्धा बियांची किमी हा उपक्रम पाहण्यासाठी नाना आले होते आणि त्यांनी प्रत्येक मुलाला त्या ठिकाणी ऐकून घेण्यासाठी आपला वेळ दिला. आणि आजही तुम्ही आमचा कार्यक्रम पाहण्यासाठी आलात, आम्हाला मार्गदर्शन केले. मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. कार्यक्रमाचे औपचारिक आभार व्यक्त करण्यासाठी मी आमच्या वर्गातील हर्षदा खांडेकर हिला निमंत्रित करतो. व्यासपीठाची क्षमा मागून मी 2 शब्द बोलते की सगळ्यांनी माझं कौतुक केलं, परंतु मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं की फेब्रुवारीमध्ये जेव्हा वर्ग येतो, वर्षभर मला मुलांशी मला खूप कठोरतेनं वागावं लागतं. मला त्याचं वाईट पण वाटतं, पण जेवढी क्षमता आहे त्यांच्याकडून ती क्षमता मला काढून घ्यायची असते आणि तिथपर्यंत पोहोचवायचं असतं. त्यामुळे माझ्याकडून खूप पालकांना रागावणं होतं, दटावणं होतं, शाळेत न पाठवल्याबद्दल रागावणं होतं, अभ्यास न केल्याबद्दल रागावणं होतं, ग्रुपवर फोटो पाठवला जातो, हे सगळं पालकांनी मला सहन करून घेतलं आणि खूप खूप सहकार्य केलं. त्याबद्दल मी प्रथमतः पालकांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. मी नेहमीच सांगत असते की हा जो ग्रुप आहे तो कुटुंब आहे. मी मुलांना जरी रागावले किंवा काहीही फोटो पाठवला, अभ्यास न केल्यामुळं, तरी सुद्धा तुम्ही त्यात अपमान समजू नका. असं पहिल्या मीटिंगमध्ये सुंदर सहकार्य केलं, जसं बोलायचं तसंच त्यांनी सादरीकरण केलं आणि त्यांचंही मी मनापासून कौतुक करते. आणि मला इथं ही संधी उपलब्ध करून देण्याचं काम मुख्याध्यापक करतात, त्यांचंही मी मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि थांबते. मार्च महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही आज जो विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर केला, या कार्यक्रमासाठी आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय वसंत नाना लोंढे हे आवर्जून उपस्थित राहिले. त्यांचं मी आमच्या वर्गाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करते. त्याचप्रमाणे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक वाघुले सर यांनी आमचे कौतुक पाहण्यासाठी त्यांचा अमूल्य वेळ दिला, आम्हाला मार्गदर्शन केले, त्याबद्दल त्यांचेही मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करणाऱ्या आणि आम्हाला प्रेरणा देणाऱ्या आमच्या मुख्याध्यापिका चव्हाण मॅडम
याही आवर्जून उपस्थित राहिल्या. त्यांनी आम्हाला हा कार्यक्रम करण्याची परवानगी दिली, त्याबद्दल त्यांचेही मी आभार व्यक्त करते. त्याचप्रमाणे पालक प्रतिनिधी म्हणून तनिष्काची मम्मी सौ प्रतिभा केदार काकू याही आमच्या कार्यक्रमासाठी आवर्जून प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिल्या. त्यांचेही मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. खरं तर आमचा हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अनेक पालकांनी यामध्ये सहकार्य केलं. त्याचप्रमाणे 6वीच्या वर्गातील ताई दादांनी सुद्धा मला खूप सहकार्य केलं. त्यांचेही मी आमच्या वर्गाच्या वतीने आभार व्यक्त करते. तसेच आम्हा सर्वांचे कौतुक पाहण्यासाठी इथे आमचे पालक उपस्थित आहेत. त्या सर्व पालकांचे मी आमच्या वर्गाच्या वतीने आभार व्यक्त करते. हा कार्यक्रम अतिशय बहारदार होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपला या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला किंवा सहभाग घेतला त्या सर्वांचे मी आपल्या वर्गाच्या वतीने आभार व्यक्त करते. आणि शेवटी अक्षरशः 2च दिवसांमध्ये आमच्या सगळ्यांची तयारी करून घेण्यासाठी आमच्या मॅडम सौ आहेर मॅडम यांनी आम्हाला मार्गदर्शन केले, आम्हाला मोटिवेट केले, आमच्याकडून या सर्व गोष्टी प्रभावीपणे करून घेतल्या. आम्हाला या सर्व गोष्टींचा आमच्या भावी जीवनात खूप उपयोग होणार आहे. मी त्यांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करते. आम्हाला साऊंड सिस्टीम सोय करून देण्यासाठी सुरेश मामांनी सुद्धा आम्हाला मदत केली. त्यांचेही मी आमच्या वर्गाच्या वतीने आभार व्यक्त करते. धन्यवाद. हटायचे नाहीत ना.